नमस्कार. इंडियाचा आवाज न्यूज चॅनलमध्ये मी प्रदीप जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतो. ओळख इच्छुक उमेदवारांची या मालिकेतील तिसऱ्या भागामध्ये आज आपण आलो आहोत सदर बाजार एरियामध्ये. इथे आपण अशा उमेदवाराची ओळख करून घेणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण समाजाची देणे लागतो घेणे लागत नाही या भावनेतून निस्वार्थीपणे समाजसेवा केलेली आहे. आपण ओळख करून घेऊया माजी नगरसेवक माजी शिक्षण सभापती महेश जाधव यांच्याशी. महेश जाधव साहेब नमस्कार. इंडियाचा आवाज न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. आपल्या शिक्षण आणि इतर माहिती आपल्या नवीन मतदारांना माहिती द्या. माझं नाव महेश भगवान जाधव. मी राहायला गौतम कॉलनी सामाजिक न्याय भवनच्या पाठीमागं सदर बाजारमध्ये राहतोय. मी BA पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे. लहानपणापासून कबड्डी असू देत किंवा त्यानंतर कॉलेज जीवनामध्ये सॉफ्टबॉलमध्ये मी नॅशनल झालेलो आहे. आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात कधी आणि कशी झाली? सामाजिक कार्याची सुरुवात तसं बघायला गेलं तर लहानपणापासूनच झाली. मी लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या शाखेवरती जात होतो. त्याच ठिकाणी आम्हाला समाजकारण असू दे या सगळ्या गोष्टी तिथंच आम्हाला शिकायला मिळाल्या. त्यावेळेपासूनच एक समाजसेवेची आवड माझ्यात मनात आहे. आपण सध्या आता कोणकोणत्या संघटनाशी जोडले गेलेले आहात? आत्ता तसं बघायला गेलं तर आम्ही सक्रिय राजकारणामध्ये 2005 पासून आहे. त्यावेळेपासून जे काँग्रेस राष्ट्रवादी ह्या विचाराशीच आम्ही जोडलेली माणसं आहोत आणि जास्त करून काँग्रेसमध्येच पहिल्यापासून आमचा कल असल्यामुळं काँग्रेसशीच आमचं एकरूप आहे. 2010 साली आपण निवडून आलात. त्या कार्यकाळामध्ये आपली कोणकोणती समाजकार्य झालेली आहेत? 2010 साली लाटकर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली मी इलेक्शन लढवली होती. त्यावेळेला मी विजयी होऊन आपल्या सदर बाजार प्रभागामध्ये एक शाळा बांधली, त्याचबरोबर हॉल बांधला, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. यशवंत नगर म्हणून आहे त्या ठिकाणी बोर मारून सगळ्या घर टू घर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. उर्दू शाळेचं तर मी मगाशी जे तुम्हाला मी बोललो की उर्दू शाळा गेली 50 वर्ष झालं मशिदीत भरत होती आणि मशिदीत लहान लहान छोट्या छोट्या खोल्या होत्या. मुलांना खेळायला ग्राउंड नव्हतं. त्यामुळे मी पहिल्याच वर्षी नवीन जागेमध्ये ती शाळा स्थलांतरित करून त्या ठिकाणी एक चांगली सुसज्ज अशी इमारत बांधली. मुलांना खेळायला ग्राउंड उपलब्ध करून दिलं आणि त्या शाळेला उर्दू मराठी असं नाव होतं. मी त्या ठिकाणी त्या शाळेचं नाव स्वातंत्र्य सैनिक अशफाकुल्ला खान असं नामकरण करून ती शाळा चालू केली. म्हणजे ते एक फार मोठं काम माझ्या मनाला समाधान देणार होतं. त्याचबरोबर सदर बाजार हाऊसिंग सोसायटी म्हणून आहे, त्याची स्थापना मला वाटतं 1950च्या आधीची आहे. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल की ती महाराष्ट्रातली पहिली आपल्या कोल्हापुरात झाली ती म्हणजे सदर बाजार हाऊसिंग सोसायटी. ती स्थापन केली. त्यानंतर त्या ठिकाणी एक ओपन स्पेस होता, त्या ठिकाणी शौचालय किंवा इतर अशा म्हणजे गलिच्छ जर असं ती जागा करून ठेवली होती. ती आपण सगळी स्वच्छ करून तिथे एक चांगल्या पद्धतीचा सुसज्ज हॉल लाटकर साहेबांच्या मार्गदर्शनामुळं ते बांधणं शक्य झालं. त्याचबरोबर गौतम कॉलनी असू दे किंवा आमच्या आंबेडकर कॉलनी असू दे, धरतीमाता कॉलनी असू देत, सुभेदार रामजी असू देत, ह्या कॉलनीच्या पाठीमागं महापालिकेची रिकामी जागा होती. तिथं आता सामाजिक न्याय भवन झाले. त्या सामाजिक न्याय भवनच्या पाठीमागं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल, सांस्कृतिक हॉल आणि बुद्ध शिल्प त्या ठिकाणी बांधलं की जेणेकरून त्या ठिकाणी बरीच आमच्या इथली सगळी लोक येतात. महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी जात पडतानीला ऑफिसला माणसं येतात, इतर सगळ्या कामासाठी कोल्हापूर जिल्ह्यातनं सगळी माणसं येतात. त्या ठिकाणी त्यांची एक सोय व्हावी, बसण्यासाठी दुपारच्या वेळेची सोय व्हावी. त्यामुळे तिथे एक चांगला हॉल आणि बगीचा वगैरे करून आपण बुद्ध शिल्प त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या प्रभागामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात. त्यांच्यातील सामाजिक सलोखा जपण्यासाठी कायदा सुव्यवस्था जपत आपण कशा पद्धतीने राखता? आता तसं जर सांगायला गेलं तर एक नगरसेवकाची भूमिका आहे ती सर्वसमावेशक असावी लागते. पण आमच्या इथली लोक कायदा सुव्यवस्था पाळणारीच आहेत. एक लक्षात घ्या, आम्ही कायदा सुव्यवस्था कसा बिघडू नये याच्यासाठी 100% प्रयत्न केले. पण आमच्या इथली लोक आज बघायला जर गेलात तर प्रत्येक घरात एक प्राध्यापक, इंजिनियर, कोण कुठल्या तरी मोठ्या हुद्द्यावरती, म्हणजे प्रत्येकाच्या घरात त्या त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे ती उंच लेवलला गेलेली आहेत.
त्यामुळं आमच्या इथं सुशिक्षित भाग एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की कायदा सुव्यवस्था हा राखलाच जातोय आणि आमचंही त्या पद्धतीनं लक्षही सगळीकडे असते. निवडणूक सध्याची फक्त पैशाने जिंकता येते का, यावर आपलं काय मत आहे? निवडणूक तशी पैशावर जिंकता येते असं कधी काय सांगता येणार नाही. कारण काय मागचा आम्ही अनुभव बघितला की म्हणजे आता जेवढे काही आम्ही इलेक्शन लढवल्यात ह्या न पैसे खर्च करता लढवल्यात, फक्त कामाच्या जीवावरती गेलेत. कारण की काय आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत पूर्ण वेळ लोकांच्यासाठी उपलब्ध असतोय. त्यामुळे आम्ही कधी तसा आम्हाला अनुभव आला नाही की बाबा तू पैसे वाटायलाच पाहिजेस तरच तू निवडून येशील, असा आजपर्यंतचा कधी आमचा अनुभव नाही. जेवढी काही मतं या मागं 2-3 इलेक्शन तुम्ही बघितलं असाल किंवा त्याचा आकडेवारी काढली असेल, तर ती चांगल्या पद्धतीचं मताधिक्य नेहमी आम्हाला लोकांनी साथ दिलेली आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आपण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात? आता सध्या तरी आम्ही सर्वजण काँग्रेसमध्ये आहोत. आमच्या इथलं नेतृत्व जे आहे ते माननीय राजेश लाटकर साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण इथं प्रभागामध्ये काम करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय. येणाऱ्या काळात सुद्धा बंटी पाटील साहेब, लाटकर साहेब जे काही सांगतील त्या निर्णयासोबत, त्या पक्षासोबत म्हणजे काँग्रेस पक्षासोबत आम्ही असणार आणि राहणार. मतदारांना आपण आपल्या काय आवाहन करणार? मतदार राजाला एकच विनंती आहे की येणारा काळ हा आपला कसोटीचा आहे. कारण की स्थानिक पातळीवरच्या इलेक्शन गेली 2 टर्म म्हणजे साधारणतः 2015ला शेवटची इलेक्शन झाली होती. त्यानंतर आता इलेक्शन लागलेली आहे. म्हणजे हा मध्यंतरीचा काळ होता, तो किती कष्टाचा होता, काय होता, हा सामान्य लोकांना किती त्रास झाला, कष्टकऱ्यांना किती त्रास झाला, म्हणजे समाजातल्या सगळ्या घटकांना किती त्रास झाला याची जाणीव लोकांच्या पर्यंत आहे, लोकांना आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात पैसे आहेत म्हणून तो उमेदवार चांगला आहे किंवा तो हा असा आहे किंवा तो तसा आहे म्हणून तो उमेदवार चांगला आहे, अशी भावना मतदार ह्या वेळेला करतील असं वाटत नाही. कारण की हाकेला उत्तर आणि आपण हाक मारल्यानंतर माणूस उपलब्ध होतोय, हा सामान्य मतदार विचार करेल आणि त्या पद्धतीनंच सामान्य मतदार सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन निवडून आणेल, एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करूया. आणि त्यांना विनंती करूया की चांगल्या लोकांना आपण निवडून देऊन महापालिकेत पाठवू, जेणेकरून आपल्या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने होईल. धन्यवाद. आपण इंडियाचा आवाज न्यूज चॅनेलला वेळ दिल्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही सुद्धा आलात त्याबद्दल इंडिया आवाज जी टीम आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. धन्यवाद. आजची मुलाखत ही फक्त महेश जाधव यांच्या कार्याच्या पुस्तकातील फक्त एक पान होतं. अजून पुस्तक बाकी आहे. वेळेअभावी आपण इथंच थांबत आहोत. इंडियाचा आवाज न्यूज चॅनेलसाठी श्रीनिवास काठवेसह प्रदीप जाधव.